असं कधी होतं का की मन खूप उदास आहे, खूप दुखावलेलं आहे आणि अशा वेळी आपण मुद्दामहून दुःखी गाणी म्हणजे सॅड सॉंग्स लावतो. हे जरा विचित्र वाटतं नाही का? पण या विचित्र वाटणाऱ्या सवयीमागे आपल्या मेंदूचं एक खूप मोठं आणि महत्त्वाचं गुपित दडलेलं आहे. चला आज आपण तेच उलगडून पाहूया. अनेकांचा हा अनुभव नक्कीच असेल. समजा कोणाचं ब्रेकअप झालंय किंवा ऑफिसमध्ये काहीतरी बिनसललंय, घरात तणाव आहे. अशा वेळी आपण काहीतरी आनंदी गाणी ऐकण्याऐवजी एकटे बसून मुद्दाम दुःखी गाणी ऐकतो. असं नाही का वाटत की आपण स्वतःलाच अजून त्रास देतोय? पण खरंच तसं आहे का? नाही, अजिबात नाही. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मानसशास्त्रानुसार ही स्वतःला दिलेली शिक्षा नाहीये. खरं तर हा आपल्या मेंदूने आपल्या जखमेवर हळुवारपणे फुंकर घालण्याचा एक खूप हुशार आणि नैसर्गिक प्रयत्न आहे. म्हणजे हा एक प्रकारचा नैसर्गिक उपचार आहे? मग यामागे नक्की विज्ञान काय आहे? अगदी बरोबर. चला तर मग यामागचं सायन्स काय आहे ते समजून घेऊया. याची ना 2 मुख्य कारणं आहेत. ही जी सगळी किमया आहे ना, ती 2 गोष्टींमुळे घडते. एक आहे कॅथार्सिस, ज्याला आपण भावनांचा निचरा म्हणू शकतो, आणि दुसरं आहे प्रोलॅक्टिन नावाचं एक खास हॉर्मोन जे आपल्याला आराम देण्याचं काम करतं. आता कॅथार्सिस म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मनात जे काही दुःख, ज्या भावना साचलेल्या आहेत त्या बाहेर काढणं. बघा, जसे एखादं धरण पूर्ण भरल्यावर त्याचे दरवाजे उघडून पाणी बाहेर सोडावं लागतं, तसंच आपल्या मनात साचलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणं खूप गरजेचं असतं. आणि दुःखी गाणी बरोबर तेच काम करतात. आणि याला जोडून दुसरी गोष्ट येते ती म्हणजे प्रोलॅक्टिन. जेव्हा आपण अशी भावनिक गाणी ऐकतो तेव्हा आपला मेंदू हे हॉर्मोन तयार करतो. तुम्हाला माहितीये, हे तेच हॉर्मोन आहे जे एक आई आपल्या रडणाऱ्या बाळाला जवळ घेते, त्याचं सांत्वन करते, तेव्हा तिच्या शरीरात तयार होतं. या हॉर्मोनमुळे आपल्याला कोणीतरी समजून घेतंय, आपण एकटे नाही अशी एक सुरक्षित उबदार भावना मिळते. वा, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे फक्त एक भावनिक कारण नाही, तर याला चक्क एक बायोलॉजिकल आधार सुद्धा आहे. पण यावर काही संशोधन वगैरे झाले आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात याबद्दल? हो, नक्कीच. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक आहेत डेव्हिड ह्युरॉन. त्यांनी ह्यावर खूप अभ्यास केलाय. ते काय म्हणतात माहितीये, की दुःखी संगीत ऐकताना आपल्या मेंदूची एक प्रकारे फसवणूक होते. मेंदूला वाटतं की काहीतरी खूप वाईट, एखादी शोकांतिका घडलीये, आणि तो संरक्षणासाठी प्रोलॅक्टिन तयार करतो. पण गंमत म्हणजे गाणं संपल्यावर आपल्या लक्षात येतं की प्रत्यक्षात असा कोणताही धोका नाहीये, आणि मग मागे उरते ती फक्त एक कमालीची शांतता. आणि ही भावना आपल्याला किती ओळखीची आहे, नाही का? आठवून बघा, जगजीत सिंग यांच्या गझला ऐकून रडल्यावर कसं शांत, हलकं वाटतं, किंवा ब्रेकअप झाल्यावर अरिजित सिंगच्या गाण्यांमध्ये कसा एक आधार सापडतो, बरोबर? याचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपलं दुःख कोणाला सांगू शकत नाही ना, तेव्हा ही गाणी एका खऱ्या मित्रासारखी आपली सोबत करतात. अरे, आपल्यासारखंच दुःख अजून कोणाला तरी झालंय, ही भावनाच आपला एकटेपणा खूप कमी करते. तर मग आता हे सगळं आपल्याला कळलंय, मग या नैसर्गिक प्रक्रियेचा आपण आपल्या फायद्यासाठी एका निरोगी आणि सकारात्मक पद्धतीने कसा वापर करू शकतो, याच्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत का? हो, नक्कीच आहेत. या नैसर्गिक उपचार पद्धतीचा सुरक्षितपणे वापर करताना फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, रडू येत असेल तर त्याला अडवू नका, मनसोक्त रडून घ्या. रडल्यामुळे कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हॉर्मोन शरीरातून बाहेर पडतात. दुसरी गोष्ट, या गाण्यांना औषधासारखं वापरा, आहारासारखं नाही. म्हणजे सतत तेच ऐकत राहू नका, नाहीतर त्याचा अतिरेक होऊन ते नैराश्याकडे नेऊ शकतं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गाणी ऐकताना मनात जे विचार येतील, ज्या आठवणी येतील, त्या एका डायरीत लिहून काढा. लिहिण्याने मनातला गुंता खूप लवकर सुटतो. तर मग या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. दुःखी असताना दुःखाची गाणी ऐकणं हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाहीये. उलट ती एक नैसर्गिक उपचार प्रक्रिया आहे जी आपला मेंदू स्वतःला बरं करण्यासाठी वापरतो. अगदी बरोबर. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा मन उदास असेल, जड वाटत असेल, तेव्हा आनंदी दिसण्याचा खोटा प्रयत्न करण्याऐवजी एकांतात बसा, एखादं दुःखी गाणं ऐका आणि आपलं मन पूर्णपणे हलकं करा, कारण तेच जास्त महत्त्वाचं आहे. शांतता. सादर करते डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ञ. संपर्क क्रमांक आहे 9950 58 36 88. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.